नमस्कार। तर हा सगळा पसारा तुम्हाला दिसत असेल तर पहिला व्हिडिओ माझा रिलीज झालेला आहे आणि तो सगळा तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तर आपल्या चॅनलवर जा आणि याच्या आधीचा व्हिडिओ बघा। त्यामध्ये मी कपाट आवरताना दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या साड्या मी वेगळ्या साईडला ठेवते, तर त्याच या साड्या आहेत आणि ते आता मी कसं आवरते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण माझं साडीचं छान छान कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल। खूप कमी साड्या आहेत पण ज्या आहेत त्या खूप छान आहेत, नेसण्याजोग्या आहेत। नाहीतर बरेचदा असं होतं आपल्याकडे की कपाट भरून साड्या असतात पण त्यातल्या म्हणजे नेसता येण्याजोग्या खूप कमी असतात, परंतु माझ्या जेवढ्या काही साड्या आहेत तर त्या सगळ्या मी नेसू शकते अशा पद्धतीने आणि अगदी चांगल्या स्थितीत आहे। तर म्हटलं की चला तुम्हाला दाखवते माझं साडी माझ्याकडे किती आहेत। तर चला सुरुवात करूया। तर चला सुरुवात करू। तर सगळ्यात आधी आता मला साड्या आवरायच्या आहेत, तर म्हटलं की या बॉक्समधल्या सगळ्या साड्या मी पहिल्यांदा बाहेर काढून घेते, कारण मला सगळ्या चेक पण करायच्या आहेत आणि तुम्हाला पण दाखवायच्या आहेत की माझ्याकडे किती छान छान सुंदर सुंदर अशा साड्या आहेत। आणि साड्यांना असं मध्ये मध्ये चेक केलं ना की ते बरं असतं, त्याची लाईफ वाढते, कुठली साडी खराब झाली का वगैरे चुरगाळली का हे सगळं कळतं। तर आता त्या बॉक्समधल्या सगळ्या साड्या मी काढून ठेवल्या। सगळ्यात पहिली साडी मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची दाखवते, ही आहे माझ्या साखरपुड्याची साडी। ह्याचा फोटो पण मी साईडला प्रत्येक साडीचा जसं मला मोबाईलमध्ये मिळेल तसं मी तुम्हाला दाखवेल। तर ही ग्रीन कलरची साडी मला खूप सुंदर दिसत होती, ही मला साखरपुड्यामध्ये दिली होती। तर ही माझी खूप प्रेमाची आणि जिव्हाळ्याची अशी साडी आहे। तर मी पूर्ण साडी तुम्हाला सगळी ओपन करून दाखवणार नाही आहे, थोडी थोडी दाखवणार आहे, कारण त्या परत सगळ्या घड्या घालत बसा माझा खूप वेळ जाईल आणि मला आणू येण्याच्या आत हे सगळं आवरायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे। तर त्याच्यावरचं ब्लाऊज आणि पेटिकोट मी पुन्हा एकदा त्या साडीच्या मध्येच ठेवून देते, म्हणजे काय होतं की मग सापडायला पण सोपं पडतं। आणि खूप सुंदर साडी आहे ॲक्च्युली ही, आणि मी खूप अशा कार्यक्रमाला घालते की जिथे खरंच आपल्या अगदी घरचं लग्न असेल किंवा अगदी खूप जवळचा असा काहीतरी कार्यक्रम असेल तर मस्त छान साडीच्या एका पाऊचमध्ये मी ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर मी शोधते की मी कुठली साडी अजून तुम्हाला दाखवू, तर मी आता तुम्हाला माझ्या हळदीची साडी दाखवते, तीच मी शोधते। तर हे बघा, ही हळदीची साडी आहे आणि ही ना थोडीशी अशी सिल्कमधून आहे, त्यामुळे ती काढली ना तर ती परत चुरगाळेल, ही ठेवताना खूप कष्ट झाले होते। हे साईडला मी तुम्हाला फोटो दाखवते बघा। तर खूप सुंदर अशी साडी आहे जी मी म्हणजे हळदीला पहिल्यांदा आपण पाण्यात भिजतो आणि त्यानंतर जी घालतो ना, तर ती साडी आहे। ती सुद्धा मी छान मस्त घडी करून त्याच्यामध्ये पेटिकोट आणि ब्लाऊज असं घडी करून ठेवलेलं आहे। त्याचबरोबर ही रेड कलरची साडी जी खूप सुंदर आहे, त्यावर अशी सगळी भरलेली आहे, हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, मोठे मोठे काठ आहे त्याचे आणि खूपच सुंदर साडी आहे ही। ॲक्च्युली माझ्या खूप जवळची आहे आणि कारण आमच्या भाऊजींचं म्हणजे माझ्या दिराचं ज्यावेळेस लग्न होतं तर त्यावेळी मी ही साडी घेतली होती 2700 रुपयांना, कारण त्यावेळी ना ह्याची खूप फॅशन आली होती। याला आता काय म्हणतात मला नक्की आठवत नाही आहे, पण मग मी आठवलं की सांगेल। तर आता इथे आहे ब्लू कलरची साडी आणि ही मला मम्मीने घेतली होती लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा परतावणीला ज्यावेळेस जातात ना, तर त्यावेळी तिने मला ही साडी घेतली होती आणि मला निळा कलर खूप आवडतो, कारण तो अंगावर खूप उठून दिसतो, निळा आणि पिवळा कलर। तर बघा ना, काठ पण खूप सुंदर मोठे मोठे आहेत आणि याला सुंदर असे आपल्या पदराला गोंडे आहेत। तर ती साडी इतकी सुंदर दिसायची ना, तर लग्नानंतर उत्कर्षचा ज्यावेळी पहिला बर्थडे होता त्यावेळी मी ही साडी घातली होती। आणि त्याचबरोबर आता मी तुम्हाला पुढची साडी दाखवते। तर ही पण मी मम्मीकडनं घेऊन आलेली आहे। बऱ्याचशा साड्या ज्या आहेत तर त्या मम्मीने स्पॉन्सर केलेल्या आहेत। तिची जी काही साडी कपाटातली मला आवडली की मी मस्तपैकी छान तिची घेऊन येते, ती पण मला काही म्हणत नाही घेऊन जा। आणि बघा ना किती सुंदर साडी, अशी मस्त छान सिल्कची आहे आणि छोटे छोटे त्याच्यावर छान नाजूक काम केलेलं आहे आणि खूप सुंदर दिसते घातल्यानंतर। मी खूप वेळा ही घातली होती आणि ह्याचं ब्लाऊज आणि पेटिकोटसुद्धा मी याच्यामध्येच ठेवून ही बाजूला ठेवून देते। त्याचबरोबर आता मी तुम्हाला दाखवणार आहे, हे बघा ही साडी, तर ही मी घेतली होती भाऊजींच्या साखरपुड्याला आणि खूप सुंदर साडी आहे। मी कुठल्या तरी एका घरच्या फंक्शनला घातली होती। तर हे बघा, तर मोठे मोठे काठ पण आहेत आणि पदर जो आहे ना, तर तो पदर पूर्णपणे छान अशा डिझाईननी भरलेला आहे। तर आता मला साड्यांचे एवढे पोत कळत नाही, त्यामुळे मला सांगता नाही येणार ही नेमकं म्हणजे कुठल्या सिल्कची आहे की कुठली आहे, पण छान आहे साडी, खूप मस्त आहे, कलर तर अतिशय छान आहे। त्यानंतर ही साडी लग्नानंतर जेव्हा आपण सासरी थोडंसं आपल्याला साडी वगैरे घालायची असते, नवीन नवीन नवरी असते, तर त्यावेळी ही साडी
मम्मीने मला दिली होती आणि मी ही जेव्हा लग्न होऊन आले होते तर नवीन नवीन थोडंसं घातली होती साडी. सगळीकडे देवाच्या पाया पडायला वगैरे जावं लागतं आणि आपल्या सगळ्यांकडे जावं लागतं पाहुण्यारावळ्यांकडे, तर त्यावेळी घालण्यासाठी म्हणून ही साडी मी आणली होती. प्लेन आहे आणि खाली काठाला वगैरे थोडीशी डिझाईन आहे, तर खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यानंतर. खूप सुळसुळीत आहे. मला एवढी साडी व्यवस्थित घालता येत नाही, त्यामुळे ही साडी मी एकटीने नेसूच शकत नाही, मला ह्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागते. त्याचबरोबर ही साडी तुम्ही बघू शकता, चॉकलेटी कलरची साडी. ही माझ्या पहिली दिवाळी, लग्नानंतरची जेव्हा पहिली दिवाळी होती ना, त्यावेळी आयांनी आम्हाला दोघींना, मला आणि पूजाला म्हणजे माझ्या जावेला, तर आमच्या दोघींसाठी अशा साड्या घेतल्या होत्या. तर तिचा कलर वेगळा होता आणि माझा कलर हा होता. तर खूप सुंदर साडी आहे, मस्त छान त्याला काट आहे. पूर्ण ती थोडीशी प्लेन आहे आणि मध्ये मध्ये डिझाईन आहे, परंतु घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसते. आणि ही सुद्धा आता मी व्यवस्थित घडी करून ठेवून देते. खूप साड्यांमध्ये ना खूप आठवणी असतात आणि बायकांना तर साडी म्हटलं की आपला फार जिव्हाळ्याचा विषय येतो. साडीमध्ये आपल्या सगळ्यांचा जीवच असतो, त्यामुळे त्या साड्या अगदी व्यवस्थित छान ठेवल्याच गेल्या पाहिजे. आणि त्यामुळे तर आता ती साडी झालेली आहे. ही साडी ही सुद्धा मी मम्मीची मस्तपैकी ढापून आणलेली आहे. अनु जेव्हा 11 महिन्यांची होती आणि मी माहेरी गेले होते, तर त्यावेळी तिचा बर्थडे आम्ही तिथे केला होता आणि त्यावेळी मी ही साडी घातली होती आणि मला इतकी आवडली की मी लिटरली ती डायरेक्ट बॅगमध्ये टाकून दिली आणि मम्मीला म्हटलं की ही साडी मी घेऊन जाणार आहे. पण इतकी सुंदर दिसते ना. आणि मम्मीच्या ज्या साड्या आहेत ना, तर त्या सगळ्या अशा भडक कलरच्या आहेत. तिच्याकडे अशा एकदम डार्क आणि एकदम छान कलर, जे की एकदम अशा लग्नाकार्यात किंवा एकदम असं काहीतरी छान मोठं काही कार्यक्रम असला ना, त्यामध्ये आपण घालू शकतो अशा सुंदर अशा साड्या आहेत. तर त्यामुळे ही सुद्धा मी तिच्याकडनं उचलून आणलेली होती आणि त्याचा फोटोही मी साईडला दिला होता, तुम्ही बघितला असेल. त्याचबरोबर ही साडी, तर ही आम्हाला म्हणजे मला आणि पूजासाठी म्हणजे माझ्या जावेला, आमच्या दोघींना आईंनी घेतली होती. हे बघा, ही साडी दुसऱ्या दिवाळीची साडी आहे ही. तर ही सुद्धा खूप सुंदर दिसत होती दिवाळीला घातल्यानंतर, खूप सुंदर आहे. ह्याचं पण म्हणजे ह्या साडीचा पोत ॲक्च्युली मला कळत नाही, पण थोडासा सुतीमध्ये येतो, सुती आणि थोडासा पॉलिस्टर असं मिक्स आहे, पण खूप सुंदर दिसते ही साडी. तर ही सुद्धा मी दुसऱ्या दिवाळीला घातली होती. आता एकाच पाऊचमध्ये आपल्याला 2-2 साड्या ॲडजस्ट कराव्या लागत आहेत, काही हरकत नाही. तर आता ही साडीसुद्धा मी ठेवून देणार आहे. त्याच्या पुढची साडी ही बघा, ही मस्त छान ब्रॅकेट सिल्क म्हणू शकतो. तर असे छान छान छोटे छोटे वेगवेगळ्या कलर्सचे असे छानसे त्याला ब्रॅकेट्स आहेत आणि खूप सुंदर दिसते. ही संक्रांतीला मी घातली होती. पुन्हा एकदा ही साडीसुद्धा मम्मीचीच आहे, तिने 1-2दा घातली आणि मला खूप आवडली, तर मी ती घेऊन आली, कारण ती खूप छान कलरफुल अशी साडी आहे आणि ती खूप छान दिसत होती. त्याचबरोबर ही जी साडी मी तुम्हाला दाखवते ना, तर ही उत्कर्षने आमच्या म्हणजे आमचं लग्न जमलं होतं त्यावेळी आईंसाठी, माझ्यासाठी आणि शीतलताई म्हणजे माझ्या नणंदबाई, तर आमच्या तिघींसाठी वेगवेगळे कलर्स आणले होते आणि त्यातला हा कलर त्यांनी माझ्यासाठी आणला होता. तर खूप सुंदर साडी आहे. ह्याचा फोटो ॲक्च्युली मला मिळत नाही आहे. मी 1-2दा ही साडी नवीन लग्न झाल्यानंतर घातली होती आणि ही साडीसुद्धा खूप सुंदर आहे आणि मस्त छान मऊ आहे आणि अंगावर एकदम चापून चोपून बसते. तर खूपच सुंदर आहे, पण त्याचा फोटो मला आत्ता मिळत नाही आहे. तर तीसुद्धा मी व्यवस्थित छान घडी करून ठेवून दिलेली आहे. त्यानंतर ही सुद्धा साडी ही मम्मीचीच आहे. ऑफकोर्स खूप साड्या मम्मीच्याच आहेत ज्या मला आवडल्या की मी पटकन कपाटातनं घेते आणि स्वतःसाठी घेऊन येते. ते ब्लाऊजसुद्धा तिचंच आहे, ते त्या ब्लाऊजला मस्त छान स्टिच करून आणि मग मस्त मी घालत असते, किंवा मग माझ्याकडे असणारे जे काही ब्लाऊज आहे ते त्याच्यावर मॅचिंग करून घालते. तर हे बघा किती सुंदर आहे, आतमध्ये छान अशी डिझाईन आहे, थोडीशी सॉफ्ट आहे ही साडी. मला असं वाटतं की थोडंसं सुती असं त्याच्यामध्ये मिक्स आहे, त्यामुळे ती दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि अंगावर पण चापून चोपून बसत असेल असं कारण मी आत्तापर्यंत ही साडी घातलीच नाही, फक्त तिच्याकडनं घेऊन आलेली आहे. तर ही साडीसुद्धा मला खूप आवडते. तर अरे पाऊच फाटलेला आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही, आपण ॲडजस्ट करूया. त्याचबरोबर ही साडी आहे येलो कलरची, जी तुम्ही साईडला बघू शकता आणि आपल्या अनुस क्रिएशनचं जे प्रोफाईल आहे ते सुद्धा याच साडीवर आहे. तुम्ही विचार करू शकता मला किती आवडत असेल. तर असंच आम्ही दुकानात गेलो होतो आणि साईडला एक साडी ठेवलेली होती आणि मला ती खूप आवडली. तर हे बघा मस्त त्याचे काठ मोठे मोठे आहेत आणि त्याचा पदर जो आहे ना, तर तो छान गुलाबी रंगाचा आहे आणि पूर्णपणे ती साडी अशी छान फुलाफुलांनी भरलेली आहे. ती घातल्यानंतर अंगावर खूप सुंदर दिसते, उठून दिसते. जसं मी मगाशी म्हणालं, निळा आणि पिवळा रंग आहे ना आपल्या चेहऱ्यावर खूप उठून दिसतो. पिवळ्या रंगाचं जे रिफ्लेक्ट होतं ना, तर ते खूपच सुंदर दिसतं. त्यामुळे कदाचित मला पिवळ्या साड्या जरा जास्तच आवडतात आणि ही साडीसुद्धा अतिशय छान आहे. तर
त्यानंतर ही साडी जी माझी खूप माझ्या मैत्रिणींना आवडली, साईडला तुम्ही फोटो बघू शकता, खूप जणींना आवडली. ही साडी ना माझ्या भाऊजाईच्या मम्मीने मम्मीसाठी दिली होती माझ्या, परंतु ती मला इतकी आवडली की मी तिच्याकडनं घेऊन आले. मस्त छान छोटे छोटे काठ आहेत आणि मध्ये मध्ये छान असे बुट्टे आहेत आणि ती साडी थोडीशी अशी सटकते, पण ती घातल्यानंतर अगदी व्यवस्थित पिन वगैरे लावून चापून चोपून जर घातली ना तर ती खूप सुंदर दिसते. पदर पण त्याचा प्लेनच आहे, परंतु पदराला छानसे गोंडे आहेत आणि हे बघा पूर्ण ओव्हरऑल ही साडी अशीच आहे आणि त्याचं हे ब्लाऊज. तर साडी घातल्यानंतर व्यवस्थित छान नेसली ना तर खूप सुंदर दिसते ही साडी आणि ह्याचासुद्धा कलर असा छान रिफ्लेक्ट होतो चेहऱ्यावर, तर त्यामुळे अतिशय छान आणि मस्त एकदम ग्लो आल्यासारखा वाटतो चेहऱ्यावर या साडीने. त्यामुळे मला ही साडी पण खूप आवडते. त्यानंतर ही साडी मी अजून म्हणजे फॉल आणि पिको केलेलं नाही आहे ह्याला. तर ही उत्कर्षच्या मामांच्या इथे आम्ही गेलो होतो, तर त्यावेळी त्यांनी दिली होती. खूप सुंदर साडी. ॲक्च्युली ह्याचं ब्लाऊज पीस पण मी अजून काढलेलं नाही आहे आणि ह्याचा पदर तुम्ही बघू शकता मस्त छान असा भरलेला आहे आणि घातल्यानंतर पण ही साडी खूप सुंदर दिसणार आहे. काठ पण असे छान मोठे मोठे आहेत आणि सगळीकडं छान भरलेली साडी आहे. तर ह्याला फॉल आणि पिको करून मी लवकरच ही साडीसुद्धा घालेन एखाद्या कार्यक्रमाला. त्यानंतर ही साडी ही सुद्धा एकदा असंच मम्मीचं कपाट आवरत होते तर मला खूप आवडली आणि मी ही पुन्हा एकदा घेऊन आले. जवळपास लाल गुलाबी असे भडक रंग जे आहेत तर ते सगळे स्पॉन्सर्ड बाय माझी मम्मीच आहे. तर हे बघा खूप सुंदर आहे. त्याच्यावर छान छान असे मस्त छान छोटे छोटे फुलं आहेत आणि काठ जे आहेत ना तर ते खूप सुंदर वाटतात. काठपदराच्या साड्या अशा स्पेसिफिक सणांना म्हणा किंवा पारंपरिक पद्धतीचं एखादं काही कार्यक्रम असेल तर खूप सुंदर वाटतात. त्या अंगावर पण दिसायला खूप छान आणि मस्त दिसतात. तर त्यामुळे अशा पद्धतीच्या साड्या मी तिच्याकडनं घेऊन येत असते. आणि माझं एक सांगते, मला माहीत नाही, परंतु एखादी साडी एकदा घातली ना त्याच्यावर जर फोटो असेल ना तर ती परत परत घालायला नको वाटते. खूप 1-2 वर्षानंतर ती घालावीशी वाटते, कारण त्याच साडीवर फोटो असतो आणि परत तीच साडी घाला. त्यामुळे मग मी काय करते, नवीन साडी विकत घेण्यापेक्षा मम्मीच्याच साड्या घेऊन येते आणि खूप वेळा 2-4 वेळा वापरून झाल्या की मग तिची साडी तिला रिटर्न देणे, हे माझं नेहमीचं चालू असतं. तर आता हे बघा ही निळ्या कलरची साडी, ही सुद्धा मला तिच्या कपाटातली आवडली होती आणि मी घेऊन आले. तर ही कॉन्ट्रास्ट आहे, ब्लाऊज पण ह्याचं कॉन्ट्रास्ट आहे. तर मस्त छान चॉकलेटी कलरचे थोडंसं त्याचे काठ आहे आणि पदरसुद्धा आणि त्याचं ब्लाऊजसुद्धा तसंच आहे. ती थोडीशी चुरगाळली, तिला आता मला ड्रायक्लीनला द्यायची आहे. आणि ही साडी तर ही थोडीशी खन साडी आहे. तर ही साडी मला माझ्या भाऊजाईच्या आईने दिली होती. आम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाला त्यांच्याकडे गेलो होतो, तर त्यावेळी ह्याला सुद्धा फॉल पिको करून मला वापरायची आहे. आणि ही आहे थोडीशी घरात वापरण्यासारखी साडी, त्यामुळे मी ती दाखवली नाही. त्यानंतर ही आहे धोंडे जेवणाची साडी, जी आत्ता मम्मीने मला दिली होती, कारण तिचीच साडी आहे ही. तिने नवीन आणून ठेवली होती परंतु तिने घातली नव्हती आणि मला खूप आवडली. तर मग मी तिला म्हटलं की तू धोंडे जेवणाला मला हीच साडी दे. ग्रे कलर आहे आणि थोडीशी पार्टीवेअर किंवा असं छोटंसं छान सुंदर असं फंक्शन असेल तर चापून चोपून नेसली ना ही साडी खूपच सुंदर आणि प्रोफेशनल दिसेल असं मला वाटतं. मी अजून घालून पण बघितली नाही आहे, त्याला फॉल फिडिंग पण केलेली नाही आहे. तर बघूया. तर मला ही साडी आवडली आणि म्हणून मग मी ती उचलली. तुम्ही पण असंच करता का? तुमच्या आईच्या साड्या तुम्ही असंच उचलून आणता का? मला असं वाटतं की 90 ते 95% मुली हेच करत असतील, कारण साडी म्हणलं ना की आईची साडी असं डोळ्यासमोर येतं. त्याचबरोबर ही साडी मला एकदा मम्मी असंच दुकानात गेली होती आणि तिला खूप आवडली. तर तिने मला ही साडी एक व्हिडिओ कॉल करून मला विचारलं होतं की पूजा मी तुला ही साडी घेऊ का, खूप सुंदर आहे. तर मी तिला म्हटलं होतं की येस मला ही साडी पाहिजे. पिस्ता कलर आहे पूर्णपणे, म्हणजे त्याला कॉन्ट्रास्ट काहीच नाही आहे, पूर्णपणे ती सेम कलर आहे, परंतु मला असं वाटतं की मस्त छान वाटेल. तर हे होतं माझं साडीचं कलेक्शन. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे मी हे जे काही ऑर्गनायझर आहे ना तर ते घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्या साड्या छानशा रचून ठेवणार आहे. तर सगळ्या साड्या मी छान व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून देणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, साड्या म्हणल्या ना की मला माहिती आहे खूप आपल्या जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण आईची साडी, सासूबाईंची साडी, लग्नातली साडी, साखरपुड्याची साडी, असं त्या प्रत्येक साडीला आपण नाव देतो आणि खूप सुंदर, खूप दिवसेंदिवस काय वर्ष आपण ती जपून ठेवतो. बऱ्याचदा तर आपल्या आईच्या लग्नातली साडी मुलगी तिच्या लग्नात घालते किंवा मुलगी तिच्या सासरी तिच्या आईची आठवण म्हणून घेऊन जाते. आपण तर
आपल्या आजीच्या साड्यासुद्धा आपल्या गोधड्यांना लावून तिचं ते छान मऊ मऊ आणि तिच्या त्या गोड आठवणी अशा जपून ठेवतो की नाही नाही माझ्या आजीची साडी आहे आणि मस्त छान गोधडीला लावली की ती गोधडी पांघरली की आजीचं प्रेम पांघरल्यासारखं वाटतं, बरोबर ना. साडी म्हणजे आपलं जीव की प्राण आहे. मला माहिती आहे प्रत्येक मुलीला, प्रत्येक बाईला, प्रत्येक बायकोला सगळ्यांना वाटत असतं की साडी ही खूप सुंदर गोष्ट आहे ॲक्च्युली जगातली. आणि आईची साडी म्हणलं की तिच्यामध्ये प्रेम, माया, सगळ्या त्या आठवणी गोड गोड, तर ते सगळं खूप छान वाटतं आणि त्यामुळेच या सगळ्या जपून ठेवायला हव्या ना. तर त्यामुळे मग मी मस्तपैकी छान ह्या साड्या सगळ्या व्यवस्थित अरेंज करून ठेवते. खूप साड्या नसल्या तरी चालतील, थोड्या असल्या तरी चालतील, परंतु त्याच्यामध्ये खूप सारं प्रेम आणि खूप सुंदर असं जिव्हाळा असायला हवा. तर तसंच काहीच आहे माझ्या साड्यांच्या बाबतीत. मी साड्या खूप क्वचित प्रसंगाला नेसते, घालते, परंतु ज्या काही आहेत तर त्या सगळ्या नेसण्याजोग्या आहेत. यातली एकही साडी अशी नाही आहे की जी मी घालू शकत नाही, आता ती म्हणजे बाद झालेली आहे. त्यामुळे जे काही आहे तर ते असं आहे. तर आता ह्या सगळ्या मी छान ऑर्गनायझरमध्ये मस्त छान सेट करून ठेवते. आता मला माहिती आहे की ह्याच्यामध्ये सगळ्या साड्या बसणार नाही आहेत, तर जेवढ्या बसणार आहेत तर तेवढ्या मी याच्यामध्ये बसवते. बाकीच्या साड्या म्हणलं की आपले ह्यांचं कपाट म्हणजेच उत्कर्षचं कपाट आहेच आहे आपल्याला, ते अर्ध आपल्याच मालकीचं असतं. तर त्यामुळे मग मी अर्ध्या साड्या ज्या आहेत तर त्या त्यांच्या कपाटामध्ये ठेवून देणार आहे. फक्त मी एक ॲडजस्ट करते की जेवढ्या बसतील तेवढ्या. मी याच्यामध्ये दाखवलं नाही आहे ते म्हणजे माझी अजून एक साखरपुड्याची जी सकाळी घातलेली साडी होती ब्ल्यू कलरची, ती आता ॲक्च्युली खराब झाली. ती पैठणी होती तर ती मी दाखवली नाही आहे. आणि त्याचबरोबर माझ्या लग्नातला घागरा तर तो सुद्धा मी ठेवून दिला आहे बाजूला. तो खूप जड आहे, जवळपास 10-12 किलोचा तो घागरा आहे. तर त्यामुळे तो ह्याच्यात मी ठेवलेला नाही आहे, तो साईडला ठेवून दिलेला आहे. तर तो सुद्धा मी दाखवलेला नाही आहे. पण ठीक आहे, आज तुम्हाला सगळं साडीचं कलेक्शन असं दाखवायचं होतं. खूप सुंदर ऑर्गनायझर आहे बरं का हे. तर हे बघा, इथून सुद्धा मी असं उघडून मस्त मला जी पाहिजे ती साडी मी कुठल्याही साडीला धक्का न लावता आरामात अशी काढू शकते, मला जी साडी पाहिजे ती. तर छान आहे हे ऑर्गनायझर आणि मला खूप आवडलं. हे मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं होतं. तर आता या सगळ्या साड्या मी जिथल्या तिथे कपाटात ठेवून देते आणि बाकीच्या साड्या उत्कर्षच्या कपाटात ठेवून देणार आहे. तर हे बघा, या कपाटामध्ये मी ठेवले आणि खालचं ऑर्गनायझर जे आहे ना तर ते उत्कर्षचं आहे. तर अशा पद्धतीने हे ओपन करून मी मस्त मला हवी ती साडी कुठल्याही दुसऱ्या साडीला धक्का न लागता ठेवून देऊ शकते. हे उत्कर्षचं ऑर्गनायझर आहे. हे अर्ध रिकामं आहे, याच्यामध्ये पण मी माझ्या साड्या ठेवून दिलेल्या आहेत. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.